मित्रांनो, या रब्बी हंगामामध्ये देखील तुम्ही गहू पीक लावलाय का? तर मित्रांनो, त्यावरती असे जर का तुम्हाला काही लक्षणं दिसत असतील तर ते नक्की बघा. हे जे आपण गव्हाचं पान बघत आहोत, तर वरती जे वरच्या टोकापासून ते याच्या कडेकडेने आपल्याला इन्व्हर्टेड व्ही शेप मध्ये एक प्रकारे जे काही आपल्याला इथे तपकिरी रंग किंवा पांढऱ्या रंगाचे हे जे काही पान झालेलं दिसत आहे, ते पण कुठलं पान? तर झाडाच्या खालच्या भागातले जे पानं आहेत किंवा जे बाहेरच्या बाजूने जे काही पानं आहेत, तर ते पानांमध्ये तुम्हाला जर काही लक्षणं दिसत असतील तर ती आहे पोटॅशियमच्या कमतरतेमुळे. तर मित्रांनो, आपल्या या पिकामध्ये तुम्हाला पोटॅशियमचं योग्य प्रमाणावरती तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे. जर तुम्ही याला जर का या अवस्थेमध्ये जर का त्याचं नियोजन करणं जर का तुम्ही टाळलं, तर त्यावेळेस या गव्हामध्ये थोडंसं मोठं झाल्यानंतर जे दाना भरण्यासाठी सुरुवात होईल, तर त्यावेळेला थोडा जरी वारा आला तरी सुद्धा त्याचे जे देठ आहेत ते तुम्हाला कोलमडलेले दिसतात आणि आपल्या गहू उत्पादनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी तोटा होऊ शकतो. तर मित्रांनो, हे टाळण्यासाठी आपल्याला योग्य प्रमाणामध्ये जे न्यूट्रिएंटची जी काही कमतरता आहे ती आपल्याला भरून काढणे गरजेचे आहे. तर यासाठी तुम्ही म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर करू शकतात किंवा पोटॅशियम सल्फेटचा करू शकतात आणि ते देत असताना त्यासोबत तुम्ही सेंद्रिय कर्ब म्हणून जे काही शेणखत आहे तर ते योग्य प्रमाणामध्ये टाकणं गरजेचं आहे. कारण की फक्त केमिकल फर्टिलायझर